कारण इंग्रजांनी जे स्वातंत्र्य आपल्याला दिलं ना, जी सत्ता दिली ती सत्ता हस्तांतरित केली. मित्रांनो, हस्तांतरित कधी होते? एखादी गोष्ट हस्तांतरित कधी होते? खड्गबिना ढाल साबरमती संत तुने कर दिया कमाल, म्हणजे कशाने? चरख्याने. काय गमत आहे की नाही मित्रांनो? म्हणजे अशा एका व्यक्तीला यांनी हिरो बनवलं. जसं आता हा अभिजित दिपके कॉकरोच ईसाई बनवत राहिले, ख्रिश्चन बनवत राहिले. म्हणजे तुम्ही विचार करा, ते पूर्णपणे गेलेत का? नाही. आता त्यांच्यावरती आता आघात होतोय. FCRA कानून कायदा बिल त्याच्यावरती अमेंडमेंट करून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून हे बिल जेवढी सादर होईल, मग तो नक्सली असो किंवा माओवादी असो किंवा आतंकी असो, असे बुद्धी भ्रष्टाचारी इथे वावरत आहेत. नक्सली जे नरेंद्र मोदीजीने त्या लाल किल्ल्याच्या काचीवरून त्यांचं संबोधन केलं. काय संबोधन केलं जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. हे विदेशी आक्रांता आक्रमण करतच राहणार, पण त्यांचं आक्रमण परतवून लावण्याची ताकद 3 शक्तीमध्ये आहे. त्यांची 3 शक्त्या कोणत्या आहेत? शासन, प्रशासन आणि नागरिक. भ्रष्टाचारी आहेत, बुद्धी भ्रष्टाचारी आहेत, देशद्रोही आहेत. त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. त्यांचे मनसुबे उधळून टाकता येतील. त्यांना त्यांची जागा दाखवून देते. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू का तेव्हा शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू का शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरोळकर. मित्रांनो, आपण स्वातंत्र्य झालो आहोत का? आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे का? तुम्ही म्हणाल आताच आपण नुकतंच 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला. मित्रांनो, पण माझ्यासमोर एक प्रश्न पडलेला आहे की आपण खरोखरच स्वातंत्र्य झालो आहे का? मी असं का म्हणतोय? कारण इंग्रजांनी जे स्वातंत्र्य आपल्याला दिलं ना, जी सत्ता दिली ती सत्ता हस्तांतरित केली. मित्रांनो, हस्तांतरित कधी होते? एखादी गोष्ट हस्तांतरित कधी होते आणि कोण करतो, कधी करतो, कसं करतो, हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, सत्ता हस्तांतरित करणं म्हणजे सत्ता एखाद्याने आपल्याकडून दुसऱ्याकडे सुपूर्द केली. पण ज्यावेळी तो सुपूर्द करतो, देतो, आपल्याला बहाल करतो, त्यावेळी तो काहीतरी टर्म कंडिशन आपले ठेवतो, की अशीच देऊन टाकतो. तर तू तुला दिला, आता तू सांभाळ, तू बघ. काय मित्रांनो, काही तो टर्म कंडिशन ठेवतो, कळत नकळत ठेवतो, कशाही प्रकारे ठेवतो. मग असे टर्म कंडिशन ठेवून, आपले हेतू ठेवून, आपले मतलब, आपले उद्दिष्ट ठेवूनच ही सत्ता हस्तांतरित केली नसणार. हे कशावरून? जी हस्तांतरित झाली म्हणजे भारतवासियांकडे ती सत्ता दिली, भारतातील एखादी एक व्यक्ती पंतप्रधान बनला. याचा अर्थ काय झाला? इंग्रजांनी आपली जी सत्ता आहे ती सत्ता गुंडाळली आणि आपल्याला हस्तांतरित केली. पण ती करत असताना आपले उद्देश आणि उद्दिष्ट त्यांनी लागू केले. हे याचं वास्तव आहे. मग मित्रांनो, हे 100% हे स्वातंत्र्य झालं का? नाही. त्याने आपले कायदे, नियम, आपले विचार, आपली विचारधारा इथे सोडूनच गेले. ते